नमस्कार मंडळी. मानव धर्म हा जगात सर्वश्रेष्ठ समजला जातो. या मानव धर्मामध्ये दोन घटक निसर्गाने पाडलेले आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. आणि हे जरी दोन वेगवेगळे घटक असले तरी या दोघांच्या एकत्रित येण्यानं सहजीवनानं जीवन सुखी समाधानी घडत असतं आणि सहजीवनानं ही मंडळी जगते. असं म्हटलं जातं की माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्येच तो जगू शकतो, समाजाशिवाय त्याचं जगणं अवघड असतं. मग या गोष्टीचा आपण जर विचार केला तर या मानव जातीमध्ये एक समाज असा आहे जो पुरुषही नाही, जो स्त्रीही नाही, आणि मग हे दोन्हीपेक्षा वेगळं असून यांना जोडी नाही. मग यांचं जीवन कसं असेल? ज्यांना आपण तृतीयपंथी असं संबोधतो, मग या तृतीयपंथीयांचं जीवन कसं असेल हे आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. आज माझ्यासमोर महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध वक्त्या, अभ्यासू, तज्ज्ञ, अनेक समाजशील मन ज्यांच्यामध्ये दडलेला आहे अशा आदरणीय देवयानी देशमुख, ज्यांना माई असं संबोधलं जातं, त्या या ठिकाणी आहेत. सर्वप्रथम माई, आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार सर. तर या समाजामध्ये आपण तृतीयपंथी म्हणून जगत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे की आपल्या भावना काय, आपल्याला काय वाटतं या समाजात जगत असताना? समाजाविषयी बोलायचं झालं सर तर समाज हा चांगल्यालाही जगू देत नाही, वाईटालाही जगू देत नाही. चांगलं चाललंय तर वाईट सांगतो, वाईट चाललंय तर चांगलं सांगतो. तसं आमच्या बाबतीत समाजाचं जे धोरण आहे ते फक्त एकच आहे की ही लोक चांगली नसतात. ह्यांच्यासाठी काही केलं तरी ही चांगली वागत नाहीत, ह्यांना वळत नाही, ह्यांना बोलायचं कळत नाही, किंवा कुठेही उभं राहून टाळ्या वाजवतायत, शिव्या देतायत, पैसे मागतायत. पण असं नाहीये. समाजाने कधी चांगल्या दृष्टीने किंवा चांगल्या नजरेने आमच्याकडे बघितलंच नाही. मग त्याच्यामुळं आमच्या जसं समाजाच्या मनात आमच्याविषयी द्वेष आहे किंवा भीती आहे, तशी आमच्या लोकांच्याही मनात समाजाविषयी हेच आहे की जर हे आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला कशात गिनल्याच जात नाही, तर मग आपण तरी का चांगलं वागायचं यांच्याशी. तर हे हा जो मेळ आहे दोन्हीकडचाही तो होत नाही. असं म्हटलं जातं की टाळी एका हातानं वाजत नाही, बरोबर, दोन हात लागतात. हो, म्हणजे आपण आणि आम्ही आपल्याशी चांगलं संबंध ठेवला, चांगलं वागलं तर आपणही आपल्याला चांगलं वागताय. मी सर्वसाधारण पाहतोय समाजामध्ये आपला हा जो तृतीयपंथी समाज म्हणून जो संबोधला जातोय तो कधी कुठेही असं उग्र पद्धतीनं वागत नाही. पहिल्यांदा आल्या टाळी वाजवणं, हसणं, बोलणं, आणि मग त्या बोलण्यातून कदाचित कोणाचा गैरसमज होतोय आणि त्याच्यातनं काहीतरी वादावादी होत असेल, तो भाग आपण बाजूला ठेवला तर आपण जे टाळी वाजवताय या टाळीच्या संदर्भानं लोकांमध्ये अनेक प्रकारच्या उत्सुकता आहेत. ही टाळी नेमकी का, अशीच टाळी का, याबद्दल आपण काही सांगू शकाल का? टाळी म्हणजे एक सिम्बॉलच आहे आमच्या लोकांचा की एक लक्ष वेधून घेतलं जातं. जर आम्ही कुणाच्या दारात उभं राहिलं तर त्या व्यक्तीने लक्षच दिलं नाही तर उभंच राहावं लागतं. त्याच्यापेक्षा आपला एक सिम्बॉल असा, आपण एक टाळी वाजवायची, टाळी वाजवली म्हणजे लोकांचं लक्षही वेधलं जातं. जसं की आपण आनंदातही आरतीला वगैरे टाळी वाजवतो तर ते देवाचं लक्ष, मन प्रसन्न होण्यासाठी. पण आमच्या याच्यात दोन भाग आहेत. एक चांगल्या गोष्टीसाठी टाळ्या वाजवल्या जातात आणि एक आहे की रागात द्वेषातही टाळ्या वाजवल्या जातात. म्हणजे थोडक्यात सांगा एकदा, आनंदातली टाळी नेमकी कोणती? टाळी एकच आहे, फक्त मनातला जो राग आहे त्याच्यानुसार ती. म्हणजे समजा माझ्याबद्दल आपल्याला राग आला तर कशी टाळी वाजवताय? तर जोरात वाजवणार, सगळ्या जे आहे अशी म्हणजे नाही का, असं फास्ट मध्ये वाजवलं जाणार असं. आणि कुणाला आशीर्वाद द्यायचा असेल तरी पण तीच टाळी आहे, फक्त टाळी वाजवल्यानंतर आशीर्वाद दिला जाईल असं. छान, चांगली गोष्ट आहे. आपण टाळ्या वाजवताय. आम्ही असंही ऐकलेलं आहे की टाळी वाजवल्यामुळे
निरोगी आयुष्य आणि हो, ते खरं आहे. जास्त दिवसाचं आयुष्य आपल्याला मिळतं. आणि म्हणून आम्ही पाहतोय किंवा बऱ्याच लोकांची धारणा आहे की आपला हा जो तृतीयपंथी समाज आहे हा दवाखान्यात जात नाही किंवा दवाखान्यात जाण्याची त्यांना वेळ येत नाही. याचं कारण कदाचित ही टाळीच असावी. आणि ह्या टाळी वाजवल्यामुळे हे होतं, हातात जे प्रेशर जे म्हणतात आजकाल जे चालू आहे, व्यायाम योगासन, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की टाळी वाजवल्यामुळे शरीरातील जे हे आहे जे हाताशी निगडीत आहे ते सगळ्यांना हे होतात. कदाचित त्याच्यामुळे ह्या लोकांना आजार होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, बरं, आता मला पुढे असा एक प्रश्न विचारायचा आहे की आपण लोकांना पैसे मागताय. सर्वसाधारण एका दृष्टीनं मी एक सामाजिक विचार केला तर आपण समाजापासून वेगळे राहणारा घटक आहात. आपल्याला घर दार शेत जमीन असं काही प्रकार नसेल असं आमची धारणा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या उपजीविकेसाठी आपण पैसे मागताय. मग पैसे मागत असताना कधी कुणाला जबरदस्ती करून आपण पैसे घेतलेत का? मी तर नाही घेतले. म्हणजे मला नाहीच आठवत की मी कुणाला शिवी दिली, कुणाच्या दारात टाळ्या वाजवल्यात की तुझं असं होईल तसं होईल. नाही, आजकाल आता अलीकडच्या काळामध्ये एक प्रकार असा घडायला लागलाय की आपल्यासारखी काही माणसं आमच्या घरी येतात, आमच्या कुठल्या कार्यक्रमात जास्त समाज जिथं जमलेला असतो आणि तिथं हट्ट धरून बसतात की मला एवढाच पैसा पाहिजे, मला हे दिलंच पाहिजे, असंच पाहिजे. हा हट्ट धरण्याचा प्रकार तुम्हाला मान्य आहे का? बऱ्यापैकी व्हायचा मधल्या काळात, पण आता तो प्रकार एक तर पहिले नाही व्हायचा, आता पण सध्या खूप कमी झालेला आहे. मधला जो काळ आहे एक 5-7 वर्ष आधी तेव्हा व्हायचा, पण त्याच्यावर जे आमचे मेन लोक आहेत, मोठी पंच लोक, त्यांनी स्पष्ट सांगितलंय आणि बंदीच आणलेली की कुणाच्या इथे जाऊन गोंधळ करायचा नाही, शिवीगाळ करायची नाही, चांगली प्रतिमा आपली समाजात निर्माण करायची. जर तुम्हाला समाजाकडनं अपेक्षा आहेत तर त्यांना काहीतरी चांगलं दिलं पाहिजे जेणेकरून ते आपल्याकडे चांगल्या दृष्टीने बघतील. आपण प्रेम भावनेनं समाजामध्ये येत आहे, परंतु कधी कधी माझी मानसिकता ठीक नसेल किंवा माझा आपल्याबद्दल गैरसमज झाला असेल त्यावेळेला मी आपल्यावरती रागावतोय आणि काहीतरी नको त्या गोष्टी मी बोलतोय, त्यावेळेला आपल्याला काय वाटतंय? मला तरी वाटतं मी शांत राहिलं पाहिजे. कारण जर एखादी व्यक्ती आपल्याशी बरेच दिवस चांगलं बोलते आणि एखाद्या वेळेस रागात बोलते तर तिथं आपण म्हणजे मी तरी राग नको व्यक्त करायला, समजून घ्यावं आणि पुढच्या वेळेस त्याचं उत्तर त्या व्यक्तीला द्यावं, तेही शांतते. नाही, कधी कधी काय होतंय, आपण फिरत राहताय, आम्ही फिरत राहतोय, आपली जी भेट असते कधीतरी एकदा होते, म्हणजे आपला जवळचा संबंध नाही, अपरिचित व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती आपल्यावरती रागावतोय, अशा वेळेला काय वाटतं? मला तरी वाटतं की त्या व्यक्तीवर राग धरू नाही किंवा त्याला उलट उत्तर देऊ नाही. कारण जसे प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. कधी कधी असं होतं की कुणाच्या खिशात पैसे भरपूर असतात पण ती व्यक्ती टेन्शन मध्ये रागात एवढी असती, घरचं म्हणा ऑफिसचं म्हणा कुठल्याही गोष्टीचं, तर अचानकपणे ती व्यक्ती राग कुणावर काढायचा तर मग आमच्या लोकांवर काढला जातो. तर तिथं समजून घेऊन विषय सोडून द्यावा. मला तरी वाटतं की ती व्यक्ती परत आल्यावर नक्की आपल्याशी बोलेल. नक्कीच, हे खरं आहे. आपण समोरच्याला प्रेम दिलं की मी चिडलो तरी हे काही बोलल्या नाही म्हणजे आपलंच कुठंतरी चुकलंय. ओके, पैशाचा विषय निघाला म्हणून मी विचारतोय की समजा आम्ही 100 रुपये दिले तर आपल्या समाजातली बहुतांश माणसं अशी आहेत, बहुतांश जण असे आहेत की फक्त 10 रुपये घेतात आणि बाकीचे वापस देतात. ही तुमच्यातली जी इमानदारी आहे, ही इमानदारी आहे का तुमच्या या पंच लोकांनी किंवा तुमच्या संघटनेनं असं काही बंधन घातलंय की समोरच्याकडनं केवळ 10 रुपये घ्या, जास्त घेऊ नका, असं काही आहे का? नाही, असं काही नाहीये. पण पैसे देणाऱ्याची इच्छा ज्याची आहे जास्त देण्याची, तो आधीच सांगतो की तुम्ही एवढे घ्या. मग त्याच्यामुळे आमच्या डोक्यात हेच झालेलं आहे की आपण 10 रुपयेच घ्यावे, बाकीचे परत द्यावे. आणि ज्याची इच्छा आहे की यांनी इमानदारीने परत दिले ते अजून 40 रुपये देईल आपल्याला. काय सांगावं, इमानदारी बघून 100 पण देऊन टाकेल. नक्की घडतंय, असं घडतं बऱ्याच. बरं, असं आणखी एक दुसरी गोष्ट आमच्यामध्ये अशी धारणा आहे, आम्ही जेव्हा आपल्याला पैसे देतोय तेव्हा आपण चिल्लर पैसे आम्हाला काही वेळेला परत देताय, 1 रुपया 2 रुपया 5 रुपये हा नाणं शिक्का देताय आपण, आणि तो शिक्का म्हणजे आमच्यासाठी एक आशीर्वाद आम्ही समजतोय. हे खरं आहे का?
हो, हे पैसे जे दिले जातात 1 रुपया नाणं वगैरे दिले जातं ठेवण्यासाठी, ते बरकतीसाठी दिले जातं. हो, की जेणेकरून सारखं तर आम्ही काही तुमच्या डोक्यावर हात ठेवायला येऊ शकत नाही. होय. कुठल्या तरी स्वरूपात आपल्याजवळ हे नाणं असावं, हे आपल्या तिजोरीत राहावं, ह्यांनी तुमची बरकत व्हावी, भरभराटी व्हावी, ह्याच्यासाठी ते दिलं जातं आणि ह्याचा खूप लोकांना अनुभव पण आलेला आहे. ओके. मग आता मला पुन्हा एक या सर्वसामान्यामध्ये आपल्यासारखी माणसं ही तृतीयपंथी रस्त्यावर भीक मागताना दिसतात आणि आपण मात्र विचाराचं दान देत फिरायला लागलेलं आहात. आपण शिकलात, आपण उच्च शिक्षित आहात, चांगलं तज्ज्ञ झालेला आहात आणि तुम्ही भीक मागणं सोडून तुम्ही लोकांना ज्ञान देत चाललेला आहात. व्याख्यानं देणं असतील, प्रबोधनात्मक कार्यक्रम असतील, हे करत असताना मग तुम्हाला काय वाटतं की भीक मागणारी आमची जमात आणि त्यातून आपण ही व्याख्यानं देतोय, प्रबोधनाचं काम करतोय, यात दोन्हीमध्ये आपल्याला काय वाटतंय? पहिले तर मला असं वाटतं की राग नका येऊ देऊ, पण कुणीही आमच्या ह्याला भीक म्हणू नये. सॉरी, त्याच्याबद्दल भिक्षा माफी म्हणा. मागतो. भिक्षा हा, म्हणावं. भिक्षा. भिक्षा याच्यासाठी की आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही, त्याच्यामुळे आम्हाला भिक्षा मागायला हे जावंच लागतं. ओके. मग त्यात कुणी जो मी माझा शब्द मागे घेतोय. नाही मी एक सांगते, असं माफी नका मागू, एक सांगते तुम्हाला. तर भिक्षा म्हटलं तर बरं आहे. हो, बरोबर. कारण उदरनिर्वाहाचं दुसरं साधनच नाही आणि ते आजच नाही, पहिल्यापासून चालू आलेलं आहे. रूढीच आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल काही वाद नाही. बरोबर. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? की प्रबोधन जे करताय, त्याच्याविषयी मला असं सांगायचंय की कुणीतरी, मला असं वाटतं की कुणीतरी समाजापैकी पुढे यावं आणि समाजात जे चांगले गुण आहेत ते, म्हणजे आमच्या समाजात जे चांगले गुण आहेत ते लोकांसमोर मांडावे, जेणेकरून लोकांच्या मनातले गैरसमज जे आहेत, चुकीचे विचार जे डोक्यात बसलेले आहेत, ते दूर होतील आणि आमच्या समाजाकडे बघण्याचा, बोलण्याचा दृष्टिकोन बदलेल. जसं की बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं की बायका एकदम घाबरतात, लहान बाळ असेल तर त्याला जवळ ओढून घेतात. माझं म्हणणं आहे, ह्याच्यापेक्षा तुम्ही त्या बाळाला सांगा की कोण, बाळ जर बघत असेल तर त्याला म्हणायचं, कोण आहे बाळा, दीदी आहेत, ताई आहेत. अशा वागण्यामुळे, अशा मुलांमध्ये गैरसमज मुलांमध्ये पण नाही होणार आणि आमच्या लोकांनाही बरं वाटेल. असं बरेच जण आहेत आमच्यापैकी की दुकानात जर पैसे मागायला गेले आणि छोटं बाळ जर असेल, मी माझं उदाहरण सांगतो, छोटं बाळ जर असेल आणि त्याच्या आईने जर सांगितलं, कोण आहे बाळा, दीदी आहेत, किंवा त्या बाळाने स्माइल केली, टाटा केलं, तर मी त्या बाळाला एक छोटं चॉकलेट किंवा एक बिस्किट हे मी 100% घेऊन देते. म्हणजे देते, नात्याचं दृढीकरण होतं. बरोबर. म्हणजे परत त्या एरियात गेल्यावर ती व्यक्ती जरी दिसली किंवा ते बाळ जरी दिसलं, ते धावून तर ते बघतच आपल्याकडे, मग ओळख निर्माण होते ना. 2 शब्द त्या बाळाच्या निमित्ताने म्हणा की त्याच्या आईच्या तर डोक्यात बसलं की बाई किती छान असतात ही लोक. ओके. एक दृष्टिकोन बदल. तर आपण हे प्रबोधनाचं काम करताय आणि समाजातली ही जी दुही आहे, ही दुही संपवण्याचे आपले प्रयत्न आहेत. बरोबर. पण हे प्रयत्न करत असताना मी एक शिक्षक म्हणून मला एक असा प्रश्न पडतोय की आपला समाज जो आहे हा शिक्षणापासून दूर आहे. का असेल? कशामुळे शिक्षणामध्ये पुढे येत नाहीत? आपण जर शिक्षणात पुढे आलात, आता जसं आपण ग्रॅज्युएट झालात, तसं आपल्या समाजातली सगळी लोक जर ग्रॅज्युएट व्हायला लागली तर नक्कीच तुमच्यामध्ये चांगला सकारात्मक बदल होईल असं आम्हाला वाटतंय. त्याबद्दल काय? बऱ्याच वर्षाआधी असं व्हायचं की बरीच जे आमचे गुरु शिष्य परंपरा आहे, जी लोक शिष्य व्हायला यायची ती शिकलेली नसायची. पण आत्ताची जी परिस्थिती आहे, आता बऱ्यापैकी आमच्यातली लोक खूप शिकलेली आहेत, फक्त समाजाला ते माहिती नाही आणि उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नसल्यामुळे कितीही शिकलेले असले तरी त्यांना काम हेच करावं लागतं. त्याच्यामुळे ते आपलं ज्ञान जास्त पाजळत बसत नाही. त्यांचं म्हणणं असतं, आपलं चाललंय ना, मग ठीक. नाही, शासनानं आपल्यासाठी काही सुविधा दिल्या आहेत, काही आरक्षण देखील ठेवलेलं आहे. त्याच्यातनं आपल्या समाजातल्या लोकांना वेगवेगळ्या शासकीय असतील किंवा निमशासकीय असतील संस्था, त्यामध्ये आपल्याला नोकरी दिली चाललेली आहे आणि थोडा आपल्याला बदल
जाणवतोय. आता निवडणुकीमध्ये देखील आपल्या समाजातली माणसं पुढे यायला लागलेत, आमदार खासदारापर्यंत निवडून ते यायला लागलेत. याचा अर्थ की समाज आपल्याला स्वीकारतोय. बरोबर. आणि ते चाललंय स्वीकारत चाललाय. त्यात समाजाचे पण विचार बदलत चाललेले आहे आणि आमच्या लोकांचेही विचार बदलत चाललेले आहे. जसं मी आधी सांगितलंय की समाजाच्या डोक्यात हे आहे की हे आपल्याला कुठल्याच ह्याच्यात धरत नाहीत, गिनतीत धरत नाहीत, तर मग आपण तरी का चांगल्या वागणार. पण आता बऱ्यापैकी छोट्या छोट्या संस्था आहेत, छोटे छोटे प्रोग्राम आहेत, ह्या ठिकाणी जवळपास राहणाऱ्या लोकांना बोलावलं जातं, मान सन्मान दिला जातो, पूजा अर्चेला बोलावलं जातं. कुठं कुणी गाडी घेतली, कुणी काही नवीन घेतलं तर पूजेला बोलावलं जातं. ह्याच्यातून लोकांच्या मनात जसं की बोलण्यातून वागण्यातून ओळखी व्हायला लागल्यात. त्याच्यामुळे ही भीती जी आहे ही कमी होत चाललेली आहे. नक्कीच मी ईश्वराला प्रार्थना करतोय की या मानव जातीमध्ये तृतीयपंथी म्हणून एक वेगळा घटक जो बाजूला आजपर्यंतच्या लोकांनी पाडला होता, तो घटक वेगळा नाही, तर ही देखील आमच्यासारखीच माणसं आहेत. आमच्यातलीच, आमच्या परिवारातलीच एक बहीण असेल, भाऊ असेल, कुणीतरी आमच्यातलाच आहे. म्हणून आम्ही सर्वांनी यांना वेगळं न समजता एका विचारानं जर एकत्र येत गेलो तर मला विश्वास आहे ही तृतीयपंथी म्हणून समजली जाणारी जी समाजात जमात आहे, ही जमात आता वेगळी न राहता ती आपल्यामध्ये मिसळेल. शिकून उच्च शिक्षण घेऊन नोकऱ्या करतील आणि आपल्यामध्ये मिसळतील. या अपेक्षेसह आपण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या काही प्रश्नांची उत्तरं आपण दिलात. निसंकोचपणे एकदम मोकळ्या मनानं आपण बोललात आणि असंच ऐकणाऱ्याने देखील आमच्या या भगिनींना मोकळ्या मनानं बोलावं. तर नक्कीच प्रेम द्या आणि प्रेम घ्या आणि या प्रेमातनं प्रेमानं जगावं या विनंतीसह थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद.